एका लग्नाची दुसरी गोष्ट. आता तू पोचलीस की फोन कर मला. मग आपण नंतर बोलू. ओके. नीट जा. बाय बाय. तू रडतेस? ए ए ए राधा, ए तू तू रडू नको राधा. काय झालं? तू का रडतेस? प्राच्यात काय बोलल्या का फोनवर? त्या तुझ्या स्वयंपाकाबद्दल काय बोलले का? ए ए राधा, ए तू शिकशील का? तुला येईल स्वयंपाक, त्याच्यात काय एवढं? आणि तू काही टिपिकल मुलींसारखी नाहीस ना राधा, त्यामुळे तू 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 रडू नको. तू मी काय करू? मी तुझ्यासाठी पाणी घेऊ नका? मी पाणी आणतो. एक मिनिट घनश्याम. आय कांट हेल्प इट. तू मला रडताना बघू नको. तू जा प्लीज. जा जा जा. ए राधा, ए राधा, मी नाही बघितलं. मी डोळे बंद केले. राधा राधा, हे बघ डोळे बंद केले मी. तू रडून घे. तुझं झालं ना की मग मी डोळे उघडे. झालं. घनश्याम, मी गंमत करत नाहीये. अगं मला खरंच खूप त्रास होतोय. माझी आत्ता इंदोरला चालली आणि मला तर माहित नाही ती मला परत कधी भेटणार आहे ते, कारण ती खूप लांब राहते. आणि आत्याने माझ्यासाठी खूप केलंय. आई गेल्यानंतर तर खूपच जास्त. अगं हो राधा, पण एक मिनिट. आय हॅव अ राईट टू गेट अपसेट. प्लीज. यू डू हॅव अ राईट टू गेट अपसेट. तू हो ना अपसेट. तू फक्त तू रडू नको ग. तू आपण काय करूया तू मला सांग. आपल्याकडे फोन आहे ना, आपण बोलू शकतो आत्याशी तुला पाय तेव्हा. का आपण इंदोरला जायचं? आपण इंदोरला जाऊया ना. आपण हनीमूनला जाणार होतो ना केरळला. आपण इंदोरला जाऊया. आपण जाऊया का? मला सांग. काय नको? बट मी तुला जोक सांगतो. नाही तर तू जास्त अपसेट होशील. आय एम सॉरी. नो जोक. तू आईस्क्रीम. ए राधा, ए राधा, ए आईस्क्रीम. आपण आईस्क्रीम खाऊया. बोल. तुला माहिती ना मायाजी काय म्हणते? मायाजी म्हणते की आईस्क्रीम खाल्लं ना की अश्रू गोठतात. आणि आपल्याकडे परंपरा आहे काळे कुटुंबात. आनंद झाला आईस्क्रीम, दुःख झालं आईस्क्रीम. आपण आईस्क्रीम खाऊया राधा, यू अँड मी. आपण जाऊन खाऊया का? आपण मागवूया. मला वाटतं आपण मागवूया. आता कुठे परत चेंज करणार ना. काय तू सांग मला. काय मी बटरस्कॉच खाईन. तू कुठला फ्लेवर खाशील? सांग. मला नकोय. तुला कळत नाहीये का घनश्याम? ओके. अजून मी काय करू? मला सांग काय करू? लीव मी अलोन. तू जा. हे सगळं ना या लग्नामुळे होतंय. मी लग्न केलं नसतं ना, तसं घरी फोन करून सांगायला नसतं लागलं मला की तुमची आठवण येते म्हणून. तू माझा खरा नवरा आहेस का घनश्याम? तू माझी समजूत काढतोयस. तू माझा जवळचा मित्रही नाहीयेस की तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मी रडू शकेन. सो प्लीज लीव मी अलोन. घनश्याम, I didn't mean it. या घरात माप ओलांडून मी आले आणि मग आपण दोघं बंगलोरला गेलो होतो. त्यानंतर पहिल्यांदाच आपण दोघं चाललोत फिरायला. हो ना? काहीतरी वेगळंच वाटतंय मला. खरं ना, आपण जाऊ शकलो असतो बरं का. दिगंबर आणि सुप्रिया आदनबंद सतत जात असतातच. वल्लभ आणि वल्लरीच्या माहेराला तरी जात असतात. एवढ्या वर्षात मी तुला कुठे नेऊ शकलो नाही. खरं तर मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे. काहीतरी काय तुमचं. हो. आणि अगदीच आपण कुठे गेलो नाही असं नाही. घना आणि कुहू लहान असताना त्यांना सुट्टी लागली की आपली ट्रिप ठरलेली असायची कुठे ना कुठे. तुम्हाला आपण माथेरानला गेलो होतो ते आठवते? हो आठवत.
तुझा तो माथेरानचा फोटो मला लख्ख आठवतो. तू अशी साडी नेसलेली आहेस आणि डोक्यावर पांढरी हॅट घातलेली आहेस. आणि हातामध्ये माथेरानची सुप्रसिद्ध काठी आणि दोन बाजूला दोन पोर, घना आणि कुहू. तर किती किती लहान होती कू तेव्हा. म्हणजे मला आठवते ना, ज्ञाना तर बाळच होता म्हणून मग वल्लभ वल्ली येऊ शकले नव्हते ना. तेव्हाच ना तर कुहूचा बूट दरीत पडला म्हणून काय ग बाई त्या पोरीनं रडून आयदोस घातला आणि सारखी वाकून वाकून त्या दरीतच डोकवत होती. तिला आवरता आवरता माझ्या अगदी नाकीनं वाले होते. काय ग बाई पण ती दरी आठवलं ना तरी अंगावर काटा येतो नुसता. तेच तर ना, सतत मुलं असायची सोबतीला. मुलांची काळजी घ्या, त्यांचे डबे भरा, त्यांना सांभाळा. तुला ना कधी कधी ना एखादं विशिष्ट असं स्थळ पाहायचं असायचं, पण मग मुलं कंटाळतील, मुलं थकतील म्हणून तू मन मारायचीस. असं काही नाही हो. ते सगळं खूप एन्जॉय केलं मी. असं सगळ्यांनी एकत्र मिळून फिरायला जाणंच खूप आवडतं मला. आता सुद्धा शक्य असतं ना तर सगळ्यांना घेऊन जाऊया म्हटलं असतं मी. घ्या, आता आपण दोघंच चालू ना, मग कशाला हवी कबाब में हड्डी. पण खरंच घना मोठा झाल्यावर तरी मी तुला कुठेतरी फिरायला न्यायला हवं होतं. तुम्ही म्हटलं असतात ना तरी मी नसतेच आले. हो, घर सोडून नसते आले हो मी इथेच रमते घरात माणसांच्यात. असं कुठेतरी बाहेर फिरायला जायची गरजच नाही वाटत मला. पण आता कसं, आता मी जाऊ शकते राधावर सगळं सोपं. आता सगळं बघायला राधा आहे ना. खरंच राधाचेच आभार मानायला हवेत. तिच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. मी खरंच खूप खूप म्हणजे खूपच खुश आहे. दिसतंय ना चेहऱ्यावर. अगं मी कशी अशी विसरबोळी हे तुला माईंच्या औषधाचं सांगायलाच विसरले ग. हे बघ काय आहे, परीला तसं माहितीये सगळं, पण औषधं कुठली संपली आहेत कुठली आणायची ते सगळं मी बघते ना. बघ बीपीची एक गोळी असते ती सकाळी द्यायची असते. हा, आणि नंतर संधिवाताच्या गोळ्यात होमिओपॅथीच्या आहेत त्या 4 गोळ्या द्यायच्या रात्री झोपताना. परत दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर त्यांची मी एक काम करते, तुला मी कागदावर सगळं नीट लिहूनच देते. हा आई ऐका, तुम्ही एक काम करा, तुम्ही बाबांच्या मोबाईलवरून नंतर मला मेसेज पाठवा, मी आठवून लक्षात ठेवून देईन आजीना औषध. बर. अगं पण स्वयंपाकाचं काय करशील? म्हणजे हा तू असं कर, आता तू घनाची काळजी घेणार ना त्याच्याजवळच थांब, किचन मध्ये जाऊच नकोस तू. सुप्रिया आणि वल्ली आहेत ना त्या बघतील. हा, मी नको जाऊ का ग केरळला? मी कॅन्सलच करते बाई. हे सगळं सोडून तुझा काही विचारच केला नाही ग मी. आई अहो इतकं काही नाहीये, तुम्ही नका अस्वस्थ होऊ. आणि ट्रिप कॅन्सल वगैरे असं म्हणालात ना तर बघा, एक तर इतक्या वर्षाने जाताय ना तुम्ही आता विसरा सगळं, तिकडे लक्ष द्या. आणि हे बघा, राहिला प्रश्न माझ्या स्वयंपाकाचा तर काय होईल, फक्त घरातल्या इतर सगळ्यांना पण कळेल की मला काही करता येत नाही, त्यांनी काय फरक पडतो? तुम्ही परत आल्यावर शिकवणार आहात ना मला. हो तेही आहेच, पण इतर बऱ्याच गोष्टी आहेत ग घरातल्या ज्या मी बघते, तर सगळ्या काही मी तुला सांगितल्या नाही आहेत. अशी कशी दांद्रट आहे मी, शिस्त म्हणून काही नाहीच आहे मला. आई अहो तुम्ही किती स्वतःला बोलताय, इतकं काही झालेलं नाहीये, तुम्ही आता इथला विचार करू नका. हो ग बाई, पण अशी सगळी जबाबदारी एकदम तुझ्यावर टाकून. आई तुम्ही मुलगी म्हणालात ना मला, हा मग मुलीवर घर टाकून जाताना एवढी काळजी केली असती तुम्ही? हो ग राधा, खरंच मुलगीच आहेस तू माझी. अगं खरंच तू आहेस म्हणूनच जाऊ शकते मी. बरं पण काळजी घे. म्हणजे घनाची तर घेशीलच, पण स्वतःची काळजी घे. एवढी सगळी जबाबदारी आहे म्हणल्यावर त्याचं टेन्शन घेऊ नको, नाही तर आजारी पडायचीस तू. आणि काही कधी काही लागलं तरी फोन कर मला. हा करशील ना? म्हणजे अगदी काही सापडलं नाही तरी फोन कर, मी सांगेन कुठे काय. तशी सगळी लेबलं वगैरे लावून ठेवली आहेत किचन. काय झालं?
तुम्हाला नाही, मला आठवलं पप्पांचं. पप्पांनी सगळ्या डब्यांवर लेबलं लावली होती, मला एकही पदार्थ सापडला नाही. चला देवकी, आपल्याला घाई करायला हवी, नाही तर आपली फ्लाईट मिस होईल. नाही, मी तयारच आहे. वाव बाबा, तुम्ही खूप छान दिसताय. बाबांनी ना खरं रोज इन करायला पाहिजे सर. हो ना. बरं, बाईंचे आशीर्वाद घेऊन झालेले आहेत, पण जाण्यापूर्वी घनाला भेटायला हवं. आपणच त्याच्या खोलीत जाऊन त्याला भेटू. तो इथे येणं अवघड आहे. नाही बाबा, एवढं काही नाहीये, मी घेऊन येते त्याला, तुम्ही आवरा. चल चल चल, घाई करा. तुम्ही खरं तर निघताना पंजाबी ड्रेस घालणार होतात ना? हो नाही हो. अगं घाल की मग, तेवढा वेळ आहे आपल्यापाशी. खरंच पंजाबी ड्रेस बोलत घाल. असू नका, घाई करा आता, उशीर होईल आपल्याला नाही तर. अगं देवकी, ऐकलंस का? खरंच पंजाबी ड्रेस घाल, आपल्यापाशी तेवढा वेळ आहे. घनश्याम, आई बाबा निघालेत, त्यांना बाय करायला येतोयस ना? अरे हो. एक मिनिट, तू असं जाणार आहेस का? घनश्याम, तू काय रागावलायस का माझ्यावर? नाही का? हो. म्हणजे तुला चालेल मी तुझा हात धरलेला? कारण आपण काही खरे नवरा बायको नाही ना, आणि तुझ्याच सांगण्याप्रमाणे आपण इतके चांगले मित्रही नाही होत की मी तुझा आधार घ्यावा. सो आय मॅनेज. अच्छा, तू रागावलायस? नाही का? मी कशाला चिडणार? तू जे बोललीस ते मनापासून बोललीस आणि ते योग्यच आहे. सो इट्स ओके. हे बघ घनश्याम, आजपर्यंत माझे पप्पा सोडता मी कुणासमोरच अशी कधीच रडलेली नाही. तर अचानक मी काल तुझ्यासमोर रडले, मला ऑकवर्ड झालं. म्हणजे आपण काही एकमेकांना असे अनेक वर्ष ओळखत नाही, किंवा तू माझा घट्ट मित्रही नाहीयेस की मी तुझ्यासमोर अशी रडू शकेन. ते तसं व्हायला नको होतं. अच्छा, म्हणजे तू माणसं बघून रडतेस. जनरली काय होतं, रडू येतं आणि ते तसंच येऊ द्यावं. मला समजावणं ही काही तुझी जबाबदारी नाहीये घनश्याम. तू काही माझा खरा नवरा नाहीयेस. सी, इट्स अ मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स. आणि तुला खरं सांगू का, असं कोणीतरी मला समजवायला लागलं किंवा माझी काळजी करायला लागलं ना, की मला माहित नाही मला काय होतं. कमीपणा वाटतो. नो, आय कांट हँडल इट. देन यू शुड हँडल इट, बिकॉज इट्स ऍब्सोल्युटली ऑल राईट. आपण कोणीच आयुष्यभर नाही स्ट्रॉंग राहू शकत राधा. तसे आपण चिडतो, रागावतो, भांडतो, तसे आपण रडतो, आणि इट्स ऍब्सोल्युटली ऑल राईट. अँड येस, इट इज अ मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स. पण जशी आपण ही रूम शेअर करतो तसं कधी कधी आपण हे पण शेअर करू शकतो ना. अँड ट्रस्ट मी काय बाहेर जाऊन सगळ्यांना सांगत फिरणार नाहीये की राधा रडकी आहे, राधा रडकी. एक मिनिट. ऐकले का? राधा रडकी आहे. घनश्याम, मी रडकी नाहीये. हा? कधी कधी येतं भरून. आणि काल फोनवर बोलताना माझी आत्या खूप इमोशनल झाली होती. ती म्हणाली की काय? आत्या म्हणाली, आज तुझा संसार बघायला तुझी आई हवी होती. चल आपण जाऊया ना, तर आई बाबांची फ्लाईट मिस होईल. हे राधा, हे तुला बरं जमतं? रडताना बरोबर आठवतं की मी परका आहे. माझ्याशी भांडताना, मला वचा वचा बोलताना, माझ्या बेडवर कब्जा करताना तेव्हा नाही आठवत की मी परका आहे. मी नाही भांडत माझ्याशी, तूच भांडतोस. मी? हो, आणि तू रुसतोस खूप. असं काय माझा हातच धरू नको, माझं मी जाईन. बरं, आता आपण जाऊया का? नाही तर ते निघून जातील आणि आपल्याला भेटणार नाही. मी तेच सांगतेय ना, तूच भांडण काढलेस माझ्याशी. आता मीच मला लंगडत. चल. त्या तिथे जाणार होतीस ना त्याच्या बरोबर? हनीमूनला नाही गेली.
वाटलंच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सूप पिऊन टाका पटकन. हा, आणि देवकी काकू आणि श्रीपाद काकांचा फोन आला होता. ते केरळला पोहोचले सुद्धा. अगो बाई, म्हणजे रेडिओवरचे 2 प्रोग्राम संपेपर्यंत हे केरळला पोहोचले. वा 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 वा. माई, विमानं अशीच पोहोचतात. हो का? तो शेजारचा संग्राम नाही का, तो पण दिल्लीहून असाच आला होता 2 तासात. अगो बाई. आणि विमानतळावरून घरी यायला 2.5 तास लागले. तुला बऱ्या सगळ्या बातम्या कळतात. तुम्हीच शिकवलंयत ना शेरखान लॉक सारखं. कर्म माझं. अगं शेरला होम्स म्हण. माई, औषध घ्या ना. आज देवकी नाही म्हणून तुला पाठवलं होय. हो. उद्यापासून राधाच माझं सगळं करील. अगं देवकीनी तिला औषधाच्या वेळा सुद्धा सांगून ठेवल्यात. हो, पण दुपारचं औषध मलाच द्यावं लागेल तुम्हाला. का? राधा दुपारी झोपते? नाही हो, ती ऑफिसला जाते ना. अगो बाई, म्हणजे आज सुद्धा ती ऑफिसला गेली? हो. बरं बाई, तसं तर तसं. Oh my God. Sad, sad, sad. Very sad. बिचारा घनश्याम कसा आहे आता तो? आहे आता बरा आहे सर. बेड रेस्ट सांगितली कंप्लीट. हालचालच नाही ना करता येते त्याला. मग तू इथे काय करतेस? हे तू फोनवर पण सांगू शकली असतीस. नाही सर, मी जॉईन झाले ना आजपासून. हा? म्हणजे घरी बसून मी काय करू ना. घरी राहून मी काय करू? राधा, या प्रसंगी घनश्याम नीड्स यू. आता तूच म्हणालीस ना त्याला हलताही येत नाही म्हणून. आता तू त्याच्या बरोबर घरी असायला हवंस त्याच्यासोबत. त्याला काय भूक लागली, तहान लागली, कोण धावपळ करणार आहे मला सांग. घरी खूप माणसं आहेत सर त्याच्या दिमतीला. असं नसतं राधा. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे कसं आहे की हे बघ, नवऱ्याचं आजारपण हे सुद्धा हनीमून इतकंच रोमॅन्टिक असतं. इट्स अन अपॉर्च्युनिटी नवऱ्याला समजून घेण्याची, त्याची सेवा करण्याची. म्हणजे तू आता त्याचं डोकं दुखत असेल तर तू मस्तपैकी मालिश करून दे. पाय दुखत असेल पाय पाय त्याचे चेपून दे, पाठ दबून दे. स्वतःच्या हाताने त्याला भरव. हे सगळं मी केलं असतं सर, आनंदाने केलं असतं. पण त्याच्या पायाला लागलंय, हाताला नाही. गुड 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 जॉब. बट व्हेरी रूड. नथिंग डुईंग. तुला मी रजा दिलेली आहे 15 दिवसाची, ती कॅन्सल होणार नाही. तू आता घरी जा. नथिंग डुईंग काय नथिंग डुईंग सर? नथिंग डुईंग. सर तुम्ही असं दरवेळेस तुमची मनमानी नाही करू शकत. मला रजा नकोय, मी रजा नाकारते. मला ऑफिसमध्ये यायचंय म्हणजे यायचंय आणि मी येणार आहे. आणि तसं जर तुम्ही मला करू दिलं नाहीत ना तर मी नोकरी सोडून जाईन. मी हे काय नोकरी सोडण्याचा ऑप्शन कुठनं काढलास तू? नाही नाही बघ, असं हे भलतच बोलतेस तू. हे नोकरी तुला सोडता येणार नाही. तू आधी म्हण मी नोकरी सोडत नाहीये. म्हण. ठीक आहे, मी तुम्ही म्हणताय तर नाही सोडणार मी नोकरी. देसाई साहेबांना मी काय उत्तर द्यायचं आहे? मग त्यांना काय सांगायचं मी? सर पप्पांचा इथे कुठे प्रश्न येतोय सर? तुम्ही पप्पांना काहीच सांगू नका यातलं. का? कारण ना सर पप्पाना खूप इमोशनल येतो माझ्या बाबतीत. फार हळवे झालेत ते आजकाल. त्यांना हे नाहीच समजू शकत मी जे म्हणते ते. आणि बघा ना आता माझं कसं झालंय की मी घनश्यामला म्हणाले की मी थांबते, सेवा करते तुझी घरी,
तर तो मला म्हणतो की तुझा एवढासा झालेला चेहरा मला नाही बघत, तू ऑफिसला जा. मी ऑफिसला आले तर तुम्ही मला म्हणताय की तू उठून घरी जा. मी 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 काय करायचं सर अशा परिस्थितीत? माझी ना मध्ये खूप होरपळ होते हो. आणि मी हे तुम्हाला सांगू शकते कारण तुम्हाला कळतात सगळ्या गोष्टी. ती माझ्या पप्पांना हे नाही कळू शकणार, त्यामुळे प्लीज तुम्ही हे पप्पांना नका सांगू सर. मला आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस. आय होप. सर्टनली आय अंडरस्टँड. मला कळतंय राधा सगळं हे. डोंट वरी. मी नाही देसाई साहेबांना फोन करत. डोंट वरी. मग तू निघतेस आता घरी? मी आहे ना. हा या. थँक्यू सर. आणि सर प्लीज डोंट वरी, मी घनश्यामची पूर्ण काळजी घेते. येस. थँक्यू. आय न्यू इट. घनश्यामलाही कळलेलं आहे तुझा एवढासा चेहरा मी नाही पाहू शकत. मॉर्निंग. सॉरी म्हणजे मला राधा सॉरी मला असं स्वप्न पडलं. म्हणजे मला स्वप्नात असं वाटलं की तू इथे येऊन बसलीस. तू तर बाहेरगावी गेली होतीस म्हणून मी चिमटा. म्हणून तू मला चिमटा काढलास? तू स्वतःला काढायचा ना चिमटा. अरे हो हा काढतो. आता नको. पण राधा तू इथे तू तर त्या तिथे जाणार होतीस ना त्याच्या बरोबर. हनीमूनला नाही गेलो. वाटलंच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.